आघाडीची जोडी मैदानात उतरते जय बालाजी संघाची. स्ट्राइकला कोण जाते त्याच्यावर बघू. स्ट्राइकला कोण झालं ठीक आहे त्रिशा. उद्या ज्या ओपनच्या मॅचेस खेळवल्या जाणार आहेत त्याचा ड्रॉ थोड्याच वेळ तिथे आहे आणि पहिला चेंडू हा सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग टाइम 9 वाजता असेल आणि पहिला चेंडू जो पडणार आहे तो 9:30 ला. कृपया दक्षता आणि लक्ष द्यायचं आहे. उद्या ओपन जी ज्या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत तलवली प्रीमियर लीग मध्ये हा रिपोर्टिंग टाइम जो तुम्हाला इतर हजर राहायचा आहे तो सकाळी 9 वाजता. त्यानंतर पहिला चेंडू बरोबर 9:30 म्हणजे 9:30 या खेळपट्टीवर पहिला चेंडू पडणार आहे. कृपया सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी स्ट्राइक कडे ज्ञानेश्वर मडवी, नॉन स्ट्राइक कडे विनायक केने. चला सामन्याला सुरुवात करूया. मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची कारण आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे. दरम्यान स्ट्राइक कडे ज्ञानेश्वर मडवी आणि नॉन स्ट्राइक कडे विनायक केने. खरं तर या प्रीमियर लीग ज्या नवी मुंबईत किंवा अग्रिकोली माध्यमातून खेळवल्या जातात तो त्या गावची जत्रा असं मी म्हणेन. कारण उत्साह इतका असतो की त्या प्रीमियर लीग मध्ये दिवसभर पैशांचा देखील या स्पर्धेमध्ये विचार केला जात नाही आणि उत्साह तर भरपूर. त्यामुळे अशा प्रीमियर मध्ये मगाशी मी उल्लेख केला होता की जर महिला पण आल्या तर या उत्सवाला अजून 4 चांद लागतील. दरम्यान पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं संघाचं पहिल्या षटकातला चेंडू घेऊन होते हर्षद. 10-12 पाऊलचा स्टार्ट घेऊन हा कुटप्याचा दिला चेंडू. चेंडू हवेतोय क्षेत्ररक्षक खाली हजर, कुठली चूक नाही. ज्ञानेश्वर मात्र तंबूत परततोय. सकाळची जॉगिंग ज्या पद्धतीने धावायची असते त्या पद्धतीने मात्र काहीसा जोक झाल्यासारखा ज्ञानेश्वर असतोय आणि तंबूत परततोय. मात्र या तरुणाची 50शीतल्या तरुणातली जर बघितली यापूर्वीची खेळ बघितला असेल खूप चांगले खेळायचे पण आज बॅड लक. तंबूत आराम करण्यासाठी पहिल्याच चेंडूवर पहिला विकेट. वंशराज प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा आता तरी योग्य निर्णय म्हणावा लागेल. हर्षद पहिल्या चेंडूवर मात्र पहिला बळी मिळवलाय. ज्ञानेश्वर मडवी तंबूत परततोय. त्यांची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज यज्ञेश पाटील. नवीन फलंदाज अजूनही संघाचं खातं खोललं नाहीये. एक मात्र चेंडू झालाय, एक बळी मिळवलाय तो हर्षद याने. पुन्हा एकदा हर्षल 10-12 पाऊलचा स्टार्ट घेऊन गोलंदाजी करतोय. प्रथम स्ट्राइक गेल यज्ञेश. काहीसा धिप्पाट असा फलंदाज अखूट टप्प्याचा दिला चेंडू. काहीसा सन्मान देण्याचा प्रयत्न मात्र पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. एक अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं खोललं जातंय आणि अतिरिक्त मात्र चेंडू एक टाकतोय. मात्र इथे एक चेंडू, एक गडी बाद, एक धाव. जय बालाजी आणि वंशराज यांच्या दरम्यान चालला हा सामना. दरम्यान पुन्हा एकदा हा जरा सन्मान दिलाय ऑफच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळेल. खातं खोलतोय वैयक्तिक संघाच्या खात्यात मात्र एक धाव जमा. संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडीच्या मोबदल्यात 2. यज्ञेश पाटीलला खुशखबर. भावेश पाटील कडून प्रति षटकारास 200 रुपयाचा पारितोषिक. बघू याचा फायदा घेतोय का. पुन्हा एकदा हर्षल तयार. या षटकातला हा तिसरा चेंडू. हा कुटप्याचा दिला चेंडू. जोरदार माचा नक्कीच प्रयत्न होता. बॅटची कडा घेतोय. घोषितच्या कडे एक धाव जाते. संघाची धावसंख्या मात्र पोहोचते 3 वर. 1 गडीच्या मोबदल्यात जय बालाजी संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 धावा. दोन जर षटकार खेचले तर 400 रुपये मिळतील प्रति षटकारामागे. राहुल कडून 200 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा हर्षल षटकातला पुढचा चेंडू.
हा फुलटाचा चेंडू होता, काही समजला नाही. बाईकच्या दिशेत एक धाव मिळतंय. धाव मात्र पोचते ती 4 वर. सर्कलचं बंधन मात्र एका षटकासाठी आहे ना. एका षटकासाठी सर्कलचं जे बंधन आहे त्याचा फायदा मात्र उचलता आला नाही आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांना. दरम्यान पुन्हा एकदा हर्षल षटकाचा पुढचा चेंडू सामना करतोय विनायक. हा कुट्टप्याचा दिलाय चेंडू, सन्मान दिलाय. एक धाव मिळायला हरकत नाही. थोडस गचाल क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पूर्ण. सगळ्याच धावसंख्या एक गडी बाद 5. पहिलं षटक शेवटचा चेंडू हर्षल. एक गडी मात्र पहिल्या चेंडू. जानू बघूया आपल्या संघासाठी कितपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतोय, दावा रोखण्याचा प्रयत्न करतोय की नाही पाहायचा आहे. दरम्यान विनायक पहिल्या षटकामध्ये धाव पटकावले त्या 2. जोगेंदर इथं मात्र आखूड टप्प्याचा दिला चेंडू, जोरदार झेल मात्र चिंतामणच्या हातात. कुठली चूक नाही. विनायक तंबूत परतोय. जसं हिल्ला या गोलंदाजाने मात्र पहिला गोलंदाज हर्षल याने पहिल्याच चेंडूवर हिल्ला केला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जानू याने पहिल्याच चेंडूवर हिला दिया. क्या बात आहे. काय सुरेख गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाची. कारण जानू याने पहिल्याच चेंडूवर पहिला बळी मिळवला. दरम्यान पुन्हा एकदा जानू. नवीन फलंदाज ओमकार. हा इथं मात्र जोरदार पंचाने उचललाय. पायचित्त बाद. चेंडू मात्र बरोबर मधल्या स्टेवरचा चेंडू. कॉन्फिडन्स बघा अपीलचा सुरेख. कारण एकमेव जो असतो तो पंच आणि त्यानंतर दुसरा असतो तो बॉलर. यांना पुरेपूर माहिती असते की हा फलंदाज पायचित्त आहे, त्याप्रमाणे त्याची अपील बघा. सुरेख पहिल्या 2 चेंडूवर 2 फलंदाज मिळवल्यात. सुरेख गोलंदाजी. मी माझ्या समालोचनामध्ये नेहमी सांगतो, प्रेशर हर तरह का प्रेशर होता है. सुबह वाला प्रेशर अलग होता है और क्रिकेट में एक टीम दूसरे टीम के ऊपर जो प्रेशर बनाती है वो पहली गेंद के ऊपर पता चलता है कि किसके ऊपर प्रेशर बनने वाला है. फिर एक बार जानू तैयार. ये गेंद तीसरी. ये फिर से बल्ला उठाया. यहां पर अच्छी फील्ड की कोशिश. एक धाव जरूर मिली है. चिंतामण मात्र आतापर्यंत 3 चेंडू झाले, 2 बळी मिळवते, 1 मात्र धाव दिलेस. धाव संख्या झाली ती 6 वर. पहिलं षटक हर्षलने टाकलं होतं. धाव संख्या दिली होती 5. 1 गडी मिळवता. त्यानंतर जानू याने दुरा सांभाळली होती. धाव संख्या 1 दिले. जोरदार प्रहार केले. लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 मात्र धाव मिळेल चेंडूवर. या चेंडूवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 4 षटकांचा हा सामना. आतापर्यंत 1 षटक 4 चेंडू झाले. धावसंख्या गेली या षटकामध्ये अवघी 2 आणि मिळवल्यात बळी 2 चेंडू बाकी. जानू हा जोरदार मारलाय. समालोचन कक्षामध्ये चेंडू टाकण्यापूर्वीच आवाज आला होता की या चेंडूवर षटकार मारेल. गेल्या होत्या आणि 2 बळी मिळवतो. मात्र या 5व्या चेंडूवर षटकार. दरम्यान पुन्हा एकदा जानू षटकाचा पुढचा चेंडू. हा खूप टप्प्याचा दिला चेंडू होता. मात्र जोरदार अपील मात्र होती आणि पंचांनी उचलले. बाद
यष्टीचित बाद. स्टंप आहे. बोल झालं. बोल झालं. एसटी ना जम्पिंग. स्टंपिंग आउट. स्टंपिंगला मराठी एसटीचीच बोलतात ना. मैं मगाशी म्हटलं होतं की प्रेशर अलग अलग किस्म का होता है. अगर आप एक छक्का मारते हो उसके बाद तुरंत प्रेशराइज होते हो और दूसरा छक्का मारने की कोशिश करते हो, वैसे गेंद आपके पास होना जरूरी होती है. वैसे गेंद अगर कोई बल्लेबाज डालता है तो वो दूसरे गेंद पे भी छक्का मारा जा सकता है. लेकिन अगर आपके पास संयम हो और प्रेशर बनाना है तो हर गेंद पर छक्का मारने की कोशिश होनी चाहिए, लेकिन उस तरीके की गेंद अपने बल्ले पे आना जरूरी आहे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मला वाटतं येत आहेत ते यज्ञेश. स्ट्राईक कडे यज्ञेश आणि नॉन स्ट्राईकला विनोद. हा खूप टप्प्याचा दिला चेंडू ग्राउंड शॉट पद्धतीने एक मारलाय चिंतामण गोलंदाज. एक धाव नक्कीच मिळेल. एक धाव घोषित. तिसरं षटक चालू. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर एक धाव मिळते. धाव संख्या 14. विनोद ये बल्लेबाज ये बल्लेबाज से डरना जरूर होगा क्योंकि काफी काफी अच्छे बल्लेबाज. ये बल्ले उठाने की कोशिश. एक धाव मिलनी होगी. घोषित एकच आहे ना घोषित तिकडं. एक धाव मिळेल या चेंडूवर. विनोद वैयक्तिक खातं खोलते. संघाच्या खात्यात धावसंख्या पोहोचते 15 वर. 4 षटकांचा ना. 4 षटकांचा ना. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू झालेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक. चिंतामण षटकातला पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात. इथं मात्र पुन्हा घोषित कडे धाव जाते. एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 16 वर. प्रकाश पाटीलकडून प्रति षटकारास 1000 रुपये आणि पहिलेच 1000 जमा. प्रकाश पाटील यांच्याकडून पहिलंच इथे जसं घोषित केलं तसंच पहिला षटकार. मात्र कॅच होती. प्रयत्न झाला होता पण चेंडू जातो सीमारेषे पार. 1000 रुपयाचं पारितोषिक. जातो काय विनोद. दरम्यान पुन्हा एकदा चिंतामण षटकाला पुन्हा एकदा ग्राउंड शॉट पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न. मात्र कमबॅक चांगला म्हणावा लागेल चिंतामणेचा. निर्धाव चेंडू. षटक मात्र इथे संपलं जात आहे. एक षटकार जर लागवला नसता तर धावसंख्या काही आटोक्यात आणण्याचा नक्कीच प्रयत्न होता चिंतामणचा. कारण या षटकामध्ये धावसंख्या पटकावली ती 10. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 23 वर. शेवटचं षटक. मात्र अजूनही प्रतिषटकामागे 1000 रुपये मिळतील प्रकाश पाटील यांच्याकडून. विनोद यास
पुन्हा एकदा षटकातला ते पहिल्या जोरदारांच्या प्रयत्नात तिथं म्हणतो सुंदर चेंडू, काही स्पीड होता, 22च्या रूपात धाव जाते, एक धाव घोषितच्या रूपात मिळेल. शेवटचं षटक चालू आहे. शेवट षटकातला प्रथम वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक म्हणजे चौथं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू मात्र चेंडूला काहीशी गती, 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन चेंडू टाकतोय. काहीशी गती नक्कीच या चेंडूला मिळते. संघाची धावसंख्या मात्र 1ने वाढते, पोहोचते 24 वर. इथं मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 24. 4 चेंडू मध्ये किमान 1 ते 2 षटकाच्या अपेक्षा. दरम्यान पुन्हा एकदा प्रथम षटकाला पुढचा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू, पंचांकडे मात्र नकाराची अपेक्षा होती. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा प्रथम, शेवटचे 3 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले. हा जोरदार मारण्याचा पुन्हा प्रयत्न, इथं मात्र काहीसा निराश होतोय. शारीरिक चेंडू डॉट काढल्यात. पहिलं चेंडू मात्र 22च्या रूपात मिळालं होतं. 22 हा चेंडू असा आहे की ज्याच्यावर मात्र ती धाव जी मिळाली ती गोलंदाजी नाव टाकले जात नाही. इथं मात्र पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू, यष्टीचित बाद, नकारात्मक चेंडू, व्हाईट बॉल. बॉल काउंट आहे का? नाही ना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मात्र विनोदला संधी मिळायला हवी होती, कारण याने एक षटकार नक्कीच आपल्या संघासाठी पटकावलाय. दरम्यान पुन्हा एकदा प्रथम षटकातला पुढचा चेंडू, हा खूप टप्प्याचा दिले, चॉपच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव घोषितच्या तुर्प्या मिळाली, धावसंख्या 1ने वाढते, पोहोचते 26 वर. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा प्रथम 5-6 पावलांचा स्टार्ट गोलंदाज, इथं फुलटॉस बदललेला चेंडू, पंचांकडे मात्र नकारात्मक चेंडू, नो बॉल. फ्री हिट असेल ना याच्यानंतर. व्हाईट बॉल असा एक चेंडू आहे ज्याच्यावर एक बोनस देखील मिळाला जातोय. नो बॉल. याच्यावर मात्र फ्री हिटची एक अपेक्षा नक्कीच वाढते. दरम्यान पुन्हा एकदा प्रथम जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बाद. चांगलं षटक प्रथमचं, कारण या षटकामध्ये प्रथमने आतापर्यंत मला वाटतंय धावा दिल्या त्या फक्त 3 धावा, एक 22 असे एकूण 4 धावा दिल्या होत्या आणि एक बळी मिळवता ना, आणि एक षटक बाद केला होता. दरम्यान 2 विकेट मिळवते. त्यानंतर 4 षटकाच्या समाप्तीनंतर जय बालाजी संघाची धावसंख्या अवघी पोहोचते 27 वर. 28 धावाकडून विजय मिळवायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो तलवली प्रीमियर लीग यांचं, आणि मला इथे एक काही क्षण बोलण्याची संधी दिली, समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि पुनश्च एकदा मी आमंत्रित करतोय संतोषजी म्हात्रे सर यांना विनंती करतोय की आपण मला फोन आलाय, मी विनंती करतोय किरण भोईर यांना की आपण पुढच्या सामन्यातील आंखों देखा हाल सुनाने के लिए आप कृपया रंगमंच पर आए. आपले ट्रॉम्बे येथील मुंबईचे आणि खास करून या स्पर्धेसाठी किरण भोईर सर हे इथे आलेले आहेत. पुढचं समालोचन करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. या किरण सर. नाही
फक्त सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आपण बघतायत, आपण अनुभवतायत मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, आगरी कोळी लोकांची स्पर्धा, तळवली प्रीमियर लीग 2025. या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर व्यासपीठावरती बसलेले मान्यवर आणि या स्पर्धेमध्ये खरं तर 8 संघांनी आज मात्र भाग घेतला होता. धावसंख्येचा विचार केला तर टार्गेट 28. ज्ञानेश्वर दादा 28. खरं तर तुमच्याजवळ सुद्धा अटॅक मात्र चांगला आहे. आता बघायचं आहे 28 धावा. मागील मॅचमध्ये आपण जर विचार केला तर शेवटच्या 2 चेंडूपर्यंत सामना आला होता, पण षटकार ठोकून मात्र म्हात्रे या फलंदाजांनी मात्र सामना जिंकवला. चला मॅच ऑन करा. आज जर विचार केला तर फक्त आगरी आणि कोळी हे खेळाडू मात्र खेळताना दिसले आणि उद्या तर मात्र एक वेगळी मजा. अर्थातच आगरी कोळी खेळाडू नक्कीच खेळणार आहे, पण त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर या तळवली पंचकृषीमध्ये जे आजूबाजूचे जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा मात्र संधी दिली जाईल. तर उद्या एक अजून एक मात्र मजा आपल्याला बघायला भेटणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकांचं मात्र बॅनर मात्र लावलं आहे. खरं तर ज्यांनी मात्र आम्हाला काही ना काही या स्पर्धेसाठी मात्र पुरस्कृत केले, तसेच मात्र आपण जर इथं विचार केला तर पार्थ इंटरप्राइजेसचे प्रॉप रायटर आमचे आदरणीय माननीय सन्माननीय विराज भाऊ मात्र इथं या स्पर्धेचा मात्र आनंद घेत आहेत. आणि दादा तुमच्या या बिझनेसला खरं तर एक्युरेशननी प्रार्थना करूया की तुम्हाला जो बिझनेस आहे तो मुंबईपर्यंत नव्हे, नवी मुंबई नव्हे तर पुन्हा भारतभर मात्र या पार्थ इंटरप्राइजेसचं नाव नक्कीच यावं, याच्याने आपण प्रार्थना करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती या संघाचा मोरका, या संघाचा सेनापती आणि या संघाचा कॅप्टन मास्टर माइंड ज्ञानेश्वर मडवी सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती फलंदाजी करत असताना भोपळा सुद्धा मात्र फोडता आलेला नाहीये. अर्थातच गोल्डन डकचे शिकार मात्र ठरले होते, पण आता तुम्हाला फलंदाजाचा शिकार मात्र करायचा आहे. बघा लो स्कोरिंग मॅच आहे. 28 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी खरं तर फलंदाजी टीमचे 2 बॅटर हर्षल मडविल मागील मॅचमध्ये ज्यांनी अर्धशतक मात्र झलकावलं आणि तब्बल 4,500 रुपयाचं कॅश प्राईज खरंच बक्षीस म्हणून त्यांनी आपल्या खिशामध्ये टाकलं आणि त्यांना साथ देण्यासाठी चिंतामणी. सध्याच्या घडीला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पण ही जोडी फुटेल का, कारण ज्ञानेश्वर मडवीकडे ती क्षमता आहे. बघा स्लोवन पद्धतीचा चेंडू होता, पहिला चेंडू आलाय निर्धाव. कहाणी में ट्विस्ट मात्र नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे, कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस दमदार उद्घाटन आपल्याला बघायला भेटलं. खरं तर माननीय श्री दमदार आमदार श्री रमेश दादा पाटील यांच्या सुभाषचे मात्र स्पर्धेला सुरुवात झाली. ते आल्यानंतर कुठेतरी मात्र एक वेगळं रूप, एक वेगळं चित्र आपल्याला बघायला भेटलं आणि सकाळ मात्र होत असताना संध्याकाळ कधी झाली हे समजलेलं नाही आहे. कारण आता बघा सूर्य मात्र आपल्या डोक्यावर. मात्र मोठा फटका खेळायचा पण फलंदाजाला ते जमत नाही आहे. बघा अनुभव काय आहे, वय वर्ष 55 असणारे ज्ञानेश्वर मडवी आपला अनुभव मात्र पणाला लावत असणारा. घाट घाट का पानी पीकर आया हूँ, ऐसी नहीं छोडूंगा क्योंकि कई सारे धूप कई सारी बारिश मैंने देखी है, हे मात्र सांगत असताना पण या टायमाला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र फटका लगावलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. आलाय या सेकंड इनिंगचा पहिला षटकार. डीजे अजून एक फटका फसलाय, खेळाडू चेंडू खाली येत आहेत. ओहो कुठली चुकी नाहीये, पकडला जातोय, झेल संपतोय मात्र हर्षल मडवीचा खेळ. डीजे
ठोकला होता, पण दुसरा षटकार ठोकायचा होता. म्हणून म्हटलं जातं ना, अतिगाई संकटात नाही. एखादा तुम्ही प्रत्येक चेंडूमध्ये षटकार मारू शकत नाही आहे, कारण गोलंदाज मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये षटकार मारून देणार नाही आहे. जेव्हा पहिला षटकार लागतो ना, त्याच्या मनाला मात्र लागणारा तो चेंडू असतो आणि भन्नाट पेस मात्र परत त्या दुसऱ्या चेंडूमध्ये बघायला भेटतं. हां, मुकेश पाटील, खरं तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. पार्थ इंटरप्राइजेसचे प्रॉप रायटर आमचे माननीय श्री विराज सर मात्र इथं उपस्थित आहेत आणि 3 षटकार हॅट्रिक तुम्ही ठोकले ना, तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला त्यांच्या माध्यमातून नक्कीच बघायला भेटणार आहे. जाऊया नवीन बॅटर मुकेश. काय चेंडू आहे, चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतला वळण आणि पहिलं षटक मात्र काय दर्जेदार गोलंदाजी. अगर षटकार आला नसता तर मला वाटतं या षटकामध्ये फक्त एकच धाव बघायला भेटली असती आणि चित्र थोडंसं वेगळं असतं. आता समीकरण आहे पुन्हा एकदा 18 चेंडू आणि 21 धावा. डीजे आमचे चिमुकले या तलवली गावाचे फ्युचर मात्र लहान मुलं आणि मुली मात्र इथं आहेत. आणि खरं तर या स्पर्धेचा मात्र त्रिशा यांचा वाढदिवस आहे. चिंतामण वैती यांची सुपुत्री यांचा खरं तर आज वाढदिवस आहे. दीदी हर्षवी, दीदी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई एकविरी शरणी आणि साईबाबा शरणी आपण प्रार्थना करूया की दीदी तुला उदंड आयुष्य लाभो. जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर एक वाढदिवस आहे आणि शुभेच्छा मात्र आम्ही दिल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा नवीन गोलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. विनायक केनी. खरं तर यस क्रिस्टल ट्रॉफी आहे. यस, कारण आपण जर विचार केला तर बॅटरला मात्र थोडासा त्रास होतो त्या ट्रॉफीचा. आपण जर विचार केला तर प्रकाश त्यांच्या डोळ्यासमोर येत असेल, म्हणून आता त्या ट्रॉफ्या थोड्याशा मात्र सरकवा, कारण फलंदाजाला अडथळा मात्र निर्माण झालेला आहे. जाऊया गोलंदाजी ट्रॅकवरती. विनायक, कशा प्रकारे मात्र गोलंदाजी होणार आहे. लो फुलटो चेंडू होता. हो, मोय खरं तर हात खरं तर यस मात्र षटकार ठोकलाय आणि धावांचा विचार केला तर 14 धावा. अजून एक फटका मिस टाइम आहे. खेळाडू आहेत तिथं काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे. षटकार आल्यानंतर सिंगल धाव काढली आहे. खरं तर फटक्यामध्ये वजनच नव्हतं, म्हणून मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे मात्र गेलेला नाही आहे आणि आली आहे सिंगल धाव. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. फायनलमध्ये कोण प्रवेश करणार. पुन्हा एकदा हवाई हल्ला. सरळ बॅटने सरळ फटका आलाय. दर्जेदार षटकार खेळायचा होता. यस, पंच सांगताय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या झाली त्या 22 धावा. बघा गणेशाचं एक रूप आहे, तेच म्हणजे चिंतामणी. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम झालं. चेंडू चाललाय घोशांती घेऱ्यामध्ये, जिथं धावा मिळतील एक. यस डीजे.
गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश मात्र दाखल झालेले आहेत. समीकरण आपण जर विचार केला तर फक्त 5 धावांची गरज आहे, म्हणजे या षटकामध्ये कार्यक्रम मात्र होणार नक्कीच. हो, डाव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडू आणि पंचांनी इशारा केला इट इज अ वाईट बॉल. अभिषेक कहेंगे गरीबी में आटा गीला, कारण 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे, त्याच्यामध्ये गोलंदाजांनी टाकलेला वाईटचा चेंडू. खरं तर फलंदाजाला मुकेश यांना संधी होती. पार्थ इंटरप्राइजेसचे सर्वा इथं मात्र काय फटका सजवलाय. चला आता युट्यूबच्या माध्यमातून आपण इथं मात्र उद्याचे 4 संघाचे लॉट्स, जसा मात्र सामना संपन्न होईल तसा आपण 4 संघाचे लॉट्स मात्र उडून घ्यायचे आहेत. 8 ओनर या, उद्याचे 8 ओनर या इथं. आणि सकाळी ठीक 9 वाजता ज्याची पहिली मॅच आहे 2 संघांनी मात्र रिपोर्टिंग करायचं आहे आणि आयोजकांनी सांगितलं ठीक 9:30 वाजता पहिला चेंडू पडेल. यस, खरं तर फायनल मध्ये गेल्यानंतर गगनात मात्र आनंद मावे ना. हो, आता ज्ञानेश्वर दादांनी झेल पकडला तर त्यांना बक्षीस नाहीच होतं, कारण झेलच्या जवळ सुद्धा गेले नाही आहे. आता 2 धावांची गरज आहे. या 8 संघ मालक उद्याचे 8 ओनर्स 8 टीम या इथं. तुमच्या दरम्यान मात्र लॉट मात्र उडवला जाईल उद्याचा. हो, डाऊन द लेग मात्र चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा केलाय. आता फक्त 1 धावांची गरज आहे आणि आपण काढूया या मॅचचा सामनावीर. एक धावांची गरज आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोये 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 मोये, कार्यक्रम समाप्त. कॉंग्रॅच्युलेशन विजयी टीम. चला डीजे, चला मॅन ऑफ द मॅच आपण काढूया.